नगर पाथर्डी राऊरी मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहे श्री अक्षय शिवाजीराव कर्डिले यांचा जो क्रमांक आहे 1 नंबर. तर भारतीय जनता पार्टीने या पोटनिवडणुकीमध्ये स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनानंतर जी निवडणूक होत आहे, या निवडणुकीनंतर अक्षयदादा कर्डिले यांना उमेदवारी देऊन भविष्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत राऊरीमध्ये जेवढे आमदार होऊन गेले त्या सर्वांनी चांगल्या पद्धतीने कामं केली आहे. मी जवळपास 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा सदस्य असून एक ग्राउंड लेवलला चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी या निवडणुकीमध्ये अक्षयदादांचा विजय हा निश्चित असून आणि तो होणारच आहे, ही मी गोवा ग्रामस्थांच्या वतीने तसेच माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आणि शिवाजीराव कर्डिले साहेब आमदार असताना आपल्या गावात त्यांनी बरेच काम केले. तसेच शिवाजीराव कर्डिले साहेब जवळपास त्यांची 2 ते 3 टर्म झाली असून त्या काळामध्ये आता आम्ही सुरुवातीपासूनच पाहतो जे प्रलंबित कामं होती ती त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि राहिलेली जी थोडीफार कामं आहे ती आमची अपेक्षा आहे की अक्षयदादांनी पूर्ण करावीत हीच विनंती आहे. त्याचबरोबर जे आमच्या गावाचं जे ग्रामदैवत आहे श्री कान्होबा उर्फ काळीनाथ देवस्थान, या संदर्भात सुद्धा कर्डिले साहेब आणि विखे साहेबांनी जे प्रयत्न केले आहे ते पूर्ण करण्यासाठी अक्षयदादा पुढील काळामध्ये ते कामं करतील अशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये अक्षयदादा कर्डिले साहेब यांचा विजय होणारच आहे, निश्चित आहे. सभेमध्ये अक्षयदादांच्या भरपूर मोठ्या प्रमाणात उत्साह होता आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी पण होती. आणि गावाच्या वतीने मी अशी ग्वाही देतो, जवळपास 70 ते 80% मतदान होण्यासाठी आम्ही सर्व गावातील ग्रामस्थ हे त्यांना सहकार्य करणारच आहोत.